नमस्कार, माझं नाव अंजू आहे। आज आपण फेस शेव करूया। पहिले मी तोंड धुवून घेतलं आहे। तोंड धुतल्यानंतर मी स्क्रब करणार आहे, कारण की डेड स्किन निघायला पाहिजे। स्क्रब केल्यानंतर मी पूर्ण तोंडाला ॲलोवेरा जेल लावणार आहे। तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता, पण मला ॲलोवेरा जेल सूट होतो। पूर्ण व्यवस्थितपणे एक जाड लेयर यायला पाहिजे बघा, स्किन पूर्ण जाड वाटायला पाहिजे एवढा लावायचं आहे। मग एक शेविंग रेझर घ्यायचा आहे। फेस शेविंग रेझर वेगळे असतात आणि नॉर्मल रेझर वेगळे असतात। मग तो घेऊन मी हळूहळू एकदम हळूहळू हे काम केलं आहे। तोंडाला थोडं टाईट पकडायचं आणि हळूहळू तो रेझर आहे तो खालच्या डायरेक्शनला आणायचा, ज्याने आपल्याला कट लागण्याचा चान्सेस नाही। हे खूप फास्ट फॉरवर्ड आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय, पण मी अराउंड 10 ते 15 मिनिटं घेतलेत हे पूर्ण प्रोसेस करायला। त्याच्याचमुळे माझा दुसऱ्या साईडचा ॲलोवेरा पूर्ण सुकला सुद्धा होता। म्हणून हळूहळू करा। अजून मला ॲब्रो करायला येत नाही म्हणून मी ॲब्रोच्या नादी लागत नाही, पण बाकी सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ट्राय करते की पूर्ण स्किन व्यवस्थित म्हणजे डेड स्किन निघावी। एक याच्याने बेनिफिट आहे की डेड स्किन निघते बघा। मी आता ॲलोवेरा जेलच्या सुकल्यामुळेच आता रोज वॉटर सुद्धा मारला। आता मी दुसरी साईड पूर्णपणे क्लीन केली आहे। हे जसंच क्लीन होईल ना, त्यानंतर एक खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे जी भरपूर ठिकाणी करतात नाही करतात, पण मी करते, ज्याच्याने मला ना म्हणजे माझी स्किन थोडीशी चांगली फील होते। हे सगळं झाल्यानंतर रोज वॉटरनी एक स्प्रे मारायचा व्यवस्थितपणे, आणि जिथे ते पिंपल्स आहेत ना त्यांना मी थोडं सांभाळून काम केलेलं आहे, कारण की पिंपल्सला जर रेझर लागला तर ते फुटण्याचे चान्सेस असतात, म्हणून ते सांभाळून। आणि हे सगळं मी क्लीन करून घेतलं, रोज वॉटर मारला, त्यानेही क्लीन करून घेतलं व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट स्टेप ते म्हणजे आयसिंग। मी आयसिंग केली आहे चेहऱ्यावरती अराउंड 5 मिनिट्स, कारण की आयसिंग जेव्हा करतो ना, जेही आपले पोर्स ओपन झाले आहेत ना ते बंद होतात आणि शेविंग केल्यानंतर स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह होते, मग तीही काम डाऊन होते। त्याच्यानंतर मी एक फेस पॅक लावला आहे बेसन, हनी आणि दहीचं, ते मी 15 मिनिटं ठेवलं। त्यानंतर मी फेस वॉश केला आहे। तुम्हाला जो पण मॉइश्चरायझर आवडेल तो फेस धुतल्यानंतर तुम्ही लावू शकता व्यवस्थितपणे। आणि ट्राय करा, थोडा वेळ तुम्ही मेकअप नाही केला तर चांगलं राहील। मोस्ट ऑफ हे संध्याकाळी किंवा रात्री करा, मग